नमस्कार मित्रांनो, मी मदन नवले व्लॉगच्या माध्यमातून बीड रेल्वेचा एक नवीन व्हिडिओ आपल्यासमोर घेऊन आलो आहे। आपण सध्या बीड शहरामध्ये चालू असलेल्या बीड रेल्वे स्टेशनच्या तिथं आहोत। ही तुम्हाला जी दिसते ते बीड रेल्वे स्टेशनची समोरची साईड आहे। सध्या समोरच्या साईडनी कलर काम व तसेच पडची बसवण्याचं काम सध्या जोरात चालू आहे। येत्या 26 जानेवारी 2025ला नवगण राजुरी ते बीड रेल्वेची ट्रायल घेतली जाणार आहे व त्यानंतर फेब्रुवारी महिन्यापासून रेग्युलर बीड नगर रेल्वे चालू होणार आहे। हा समोरचा तुम्हाला जो मोकळा पेज दिसतोय हा रेल्वेची 2 व्हीलर 4 व्हीलरची पार्किंग आहे। हा जो मोकळा पेज दिसतोय हा इथं पॅसेंजरला थांबण्यासाठी जागा व तसेच तुमचं TC मार्फत तिकीट चेक केलं जाणार याच ठिकाणी व तिकीट काउंटरसुद्धा इथेच आहे। हा समोर तुम्हाला दिसतोय तो प्लॅटफॉर्म क्रमांक 1। मी सध्या रेल्वे स्टेशनच्या छतावर आलो आहे आणि तुम्हाला छतावरून मी सगळं तिथला एरिया दाखवतो। हे समोर तुम्हाला जे दिसते तो प्लॅटफॉर्म क्रमांक 1 व 2चं काम सध्या जोरात चालू आहे व सध्या प्लॅट क्रमांक 1 वर छत बसवायचं काम सध्या जोरात चालू आहे। समोर तुम्ही बघू शकतात की रेल्वेतर्फे 2 लिफ्ट उभा केल्या जात आहेत। हा प्लॅट क्रमांक 2 प्लॅटफॉर्म क्रमांक 1 व 2चं सुद्धा काम अंतिम टप्प्यात आहे। तुम्ही पाहू शकता हे समोर तुम्हाला जे दृश्य दिसते हे नगरकडून येणारे रेल्वेची पटरी आहे। नगरहून बीड रेल्वे स्टेशनला येणारी ही समोरची पटरी। मी तुम्हाला रेल्वे स्टँडहून समोरची साईड दाखवते। हे समोरचे तुम्हाला उंच उंच बिल्डिंग दिसतात ते बीड पोलीस स्टेशनचे हेडक्वार्टर आहेत। हे आपलं बीड शहर आणि समोर जो तुम्हाला मोकळा पेज दिसतोय तो रेल्वेची 2 व्हीलर 4 व्हीलरचे पार्किंग याच ठिकाणी केली जाणार आहे। त्याचं सुद्धा काम सध्या जोरात चालू आहे। ही बीड शहरातील काही युवा वर्ग रेल्वे स्टेशन बघण्यासाठी आले आहेत। समोर तुम्हाला रेल्वे ही बॅक साईडला रेल्वेचे क्वार्टर दिसत आहेत, त्यांचं सुद्धा काम सध्या जोरात चालू आहे। हा प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर छत टाकण्याचं काम चालू आहे। नगर साईडने येणारा प्लॅटफॉर्म 1 दिसतोय तुम्हाला समोर। प्लॅटफॉर्म 1 व 2 दोन्हीचे पण काम सध्या फाट चालू आहे। हे समोर तुम्हाला जे दृश्य दिसते ते बीड रेल्वेपासून पुढं वडवणीकडे जाणाऱ्या पटरीचं काम सुद्धा जोरात चालू आहे। सध्या हे प्लॅटफॉर्मवर छत बसवायचं काम सध्या जोरात चालू आहे।
मी सध्या प्लॅट क्रमांक 2 वर उभा आहे आणि तुम्ही समोर पाहू शकतात एक समोर पटरी आतरली आहे. तेथील वर्कर व इंजिनियर त्यांचं काम करतायत. रेल्वेचे सर्वच कामं एकदम फास्ट चालू आहेत. येत्या 26 जानेवारीला रेल्वेची ट्रायल घेतली जाणार आहे. हे रेल्वेतर्फे तिथं लिफ्टचं काम सुद्धा सध्या चालू आहे. 2 लिफ्ट बसवले आहेत तिथं. त्या लिफ्टचं पैकी काम व त्या समोरील काम चालू आहे. मी सध्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर उभा आहे. तिथून तुम्हाला समोर रेल्वेची बॅक साईड पूर्ण दिसत आहे. रेल्वेचं कशा प्रकारे काम चालू आहे, प्लॅटफॉर्मचं कशा प्रकारे काम चालू आहे तुम्हाला ते सर्व या दृश्यामध्ये दिसतंय. बीड शहरामध्ये असणारे बरेचसे नागरिक या रेल्वे स्थानकाला सध्या भेट देत आहेत. रेल्वेचं काय काम चालू आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण इथं असणाऱ्या काही लोकांकडून त्यांचं काय राय आहे, ओपिनियन काय आहे त्यांचं, रेल्वेबद्दल त्यांना काय वाटतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू. त्यांच्या विचारू त्यांना त्याबद्दल थोडं. आम्ही पालवण चौक येथील रहिवासी आहोत. तर गेल्या 40 वर्षापासून बीडचा जो रेल्वेचा प्रश्न आहे तो रेल्वेचा प्रश्न आता कुठंतरी मार्गी लागतो अशा प्रकारचं दिसतंय वातावरण. आता लोक म्हणतात की त्या 26 तारखेला याचं ट्रायल आहे. आता 26 ला झालं तर आनंदच आहे. 26 तारखेला ट्रायल होणारच आहे, पण या ठिकाणचे लहान मोठे धंदेवाले जे आहेत, शेतकरी आहेत, त्यांचा माल मोठ्या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये जाऊन त्यांच्या मालाला चांगला भाव मिळेल, या ठिकाणच्या या ठिकाणाहून रोजगाराच्या संधी काही उपलब्ध होतील, लोकांना काही नोकरीला लागतील, असे आशेचे किरण किंवा या ठिकाणी उद्योगधंदे उभारले जातील आणि त्या माध्यमातून या ठिकाणी बीडच्या लोकांचा थोडासा विकास होईल अशा प्रकारचं आम्हाला म्हणजे आशा. आणि समजा आता नगर टू बीड रेल्वे चालू होणार आहे, पण बीडहून तुम्हाला पुढे अजून कुठं अपेक्षा आहे की रेल्वे कुठं जावं? डायरेक्ट मी म्हणतो इथून बीड पासून मुंबई पर्यंत जावं, पुण्यापर्यंत वाहतूक सुरळीत व्हावी. कारण नगर पर्यंत जर एंड झालं तर अडथळा निर्माण होऊन तिथं दिवस लोकांचा वाया जाईल. या ठिकाणी
आहे ना, हा. या ठिकाणचे वास्तव्याला मुंबईला असणारे वास्तव्याला लोक जे आहेत त्यांचा प्रवासाचा वेळ वाचन, आर्थिक त्यांचं थोडस त्यांना काटकसरीच्या माध्यमातून रेल्वेचं जे तिकीट असतं ते थोडं कमी असतं. सध्या म्हणजे जे बीड मधून मुंबईसाठी ट्रॅव्हल जातात त्यांच्या दिवाळीच्या पिरियड मध्ये अडवणूक केली जाते, जास्त रेट आकारले जातात. पण ज्यावेळेस मुंबई चालू झाल्यावर ट्रॅव्हल सगळ्या बंद होतील आणि रेल्वेने प्रवास करतील लोक. रेल्वेचा प्रवास सुखकर प्रवास आहे, सुरक्षित प्रवास आहे, त्यांचा बंद होईल ना. अपघातामध्ये गमावते ते अपघात प्रमाण कमी होईल रेल्वेमुळे. कमी होईल. बरं, ठीक आहे. आता जे 26 तारखेला ओपनिंग होणार आहे त्या दिवशी या तुम्ही बीडकर म्हणून. ठीक आहे, धन्यवाद. मी बनवलेला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. समोर जे दिसत आहे ते बीड शहरातील बीड रेल्वे स्टेशन.